जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. ही भूमिका करतो बघू बाळासाहेब ठाकरे आणि तिला असं झालं की बापरे मी हट्टी मला शिवाजी महाराजच करायचं मला शिवाजीच करायचं. लक्ष केलं की चप्पल येते माझ्या अंगावर मी असा झालो पटकन चप्पल बसले. फर्स्ट प्रेफरन्स काय असेल तर रंगमंच नाटक. त्यानंतर मग अनेक नाटक मग विजय चव्हाणकडे स्टार्टिंग फेमस भेटली नंतर सुनील गुरुवेमुळे म्हणून टीचर मिळालं. म्हणजे ते हळूहळू करत असा पाहिजे की अरे हिरो त्यावेळेला सुनील बर्वे होतो. मी प्रशांत दामलेने सोडल्यानंतर मी 5वा मोरू होतो. आजच्या सेगमेंट मध्ये आपल्यासोबत जे पाहुणे आले आहेत ना ते खरंच एक फार हुन्नरी कलाकार आहेत. फोटोग्राफी, संगीत, नाटक, चित्रपट, मालिका या सर्वांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. शिवाय आत्ताच अगदी तुफान गाजलेला चित्रपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे यामध्ये त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अगदी लिहिलेल्या साकारली. तर चला स्वागत करूया मकरंद पाध्ये यांचं. नमस्कार सर, तुमचं या ब्रो प्रोडक्शन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर, तुम्ही म्हणजे अभिनयाची आवड तुम्हाला लहानपणापासूनच आहे? हो, शाळेत असताना लागलेली सवय आहे ती खरं तर उपजतच आहे म्हणायला हरकत नाही. पण शाळेत मी असं जादूचे प्रयोग वगैरे बघत होतो. म्हणजे असं गॅदरिंग असतं तेव्हा डान्स आणि खूप लहान होतो तेव्हा. मी हार्डली पहिलीत जायचं होतं, पहिलीतच येतो. तर मग मी म्हटलं की असं मला तिथे काहीतरी करता आलं पाहिजे. त्यावेळेला असं खूप जाणवलं की आपल्याला पण काहीतरी असं दिसतं तिथे. आणि ती आवड निर्माण झाली. दुसऱ्याच वर्षी शाळेमध्ये हे होतं की काहीतरी करायचंय मुलांचं म्हणून. तर सगळ्यांना विचारलं कोण काम करेल काय. एक छोटीशी नाटक लिहिली. तर मी होईन शिवाजी नावाचं एक हे होतं नाटक होतं. म्हणजे एक छोटीशी अगदी बालनाटकाची छोटी नाटिका असतं. तर मला घ्यायचं आहे म्हटलं. सगळ्या त्याच्यातलं हे करता करता मला निवडलं मला त्यांनी. आणि नेमकी शिवाजी महाराजांची भूमिका अगदी बाल शिवाजी मी होईन शिवाजी असं कोण होईल शिवाजी अशा पद्धतीचं हे होतं. आणि मग ती जी काही सुरुवात झाली माझी, मग हळूहळू वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा असो किंवा काही एकांकिका स्पर्धा, मग हळूहळू ते सगळं करत 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 मी म्हणजे शाळा कॉलेज असं करत करत आलो येतो. तर कॉलेज संपल्यानंतर मला लगेच कमर्शियल नाटक मिळालं. मग ते पण मी भाऊ म्हणाला बिंदास सांग आता काय करतो, झालं पासवर्ड झालंच ना म्हणजे आता झालं ना. तर मग मी सांगितलं की मला एक कमर्शियल नाटक मिळालंय तर त्यात मी काम करतोय. आधी त्यांचा चेहरा बघणार असं म्हणजे तू आता तोंडाला रंग लावणार का. मी म्हटलं ऑब्विसली, पण म्हटलं त्याच्यातून पैसे मिळणार मला. बघूया तुम्ही काय करता ते लावता ते. हा, वडिलांचं असं आईचा सपोर्ट असाच होता. म्हणजे आईला पण आवड होती. तर त्यामुळे असं त्यांना आवड नव्हती असं नाही. पण ते शिक्षण आणि तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही दुसरीकडे कशाला उगाच काहीतरी करताय असं त्यांचं होतं. खरं म्हणजे आम्ही दोघं बंडखोर. त्यामुळे या क्षेत्रात वेगळ्याच क्षेत्रात आमच्या घरात कोणीच नव्हतं. सगळे असे अनेक काय म्हणतात, कोणी डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे किंवा CA झालाय. हेच होतं. कमर्शियलला किंवा या साईडला कोणी ऍडव्हर्टायझिंग मध्ये कोणी काम करेल किंवा ऍक्टिंग मध्ये काम करतोय कोणीच नाही. माझ्या मामांना ऍक्टिंगची आवड होती कारण ते पेंटिंग पण करायचे, ऍक्टिंग पण करायचे, पण ते शिक्षक होते. पण ते हे कुठेतरी असतं ना, ते येतच. असं नाही की माझ्या आई वडिलांनी काही त्यांच्या शाळेत कॉलेजमध्ये काही कामं केली, ऍक्टिंग त्यांनी पण केली होती. पण ते त्यांचं तेवढ्यापुरतं सीमित ठेवत होते. त्यांना असं या क्षेत्रात बाहेर गेल्यानंतर कदाचित हा वाया गेला तर असं त्यांना हे होतं. त्यामुळे त्यांना हे माहिती नव्हतं. कारण त्यांनी बघितलं होतं प्रत्यक्ष की त्यांचे अनेक मित्र त्यांचे होते. म्हणजे त्या काळात मी लहानपणी मी भाग्यवान एवढ्या करता की लहानपणी त्यांच्याचमुळे मी अनेक मोठ्या माणसांना बघितलं, अनेक मोठ्या कलाकारांना बघितलेलं आहे. त्यांच्या घरी गेलेलो आहे. म्हणजे उदाहरणार्थ काशीनाथ घाणेकर, सुलोचना ताई,
सचिन पिळगावकर, अनेक दिग्गज हे दादा कोंडकेंच्या पण घरी गेलो होतो. ग्रेट. हा म्हणजे असं त्यांच्यामुळे बऱ्याच जणांच्या ओळखी झाल्या नाही असं नाही. म्हणजे मला त्याही वेळेला ऑफर्स होत्या लहान लहान मुलांच्या मुलांच्या भूमिकेचे. असेल तर, पण ते त्यांनी पाठवलं नाही की नको तू नको करूस, शाळेपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे नाही एक चांगली संधी आली होती मला, ती माझ्या नशिबाने गेली. म्हणजे कसं? काय असतं ना की आपण संधी येते आणि आपल्याला संधी आलेली कळत नाही. तरी म्हणजे काय तर लहानपणी अक्कल नव्हती म्हणून शाळेत असताना बाल शिवाजी नावाचा चित्रपट पेंढारकरांचा येत होता आणि त्याने डिक्लेअर केलं होतं की शाळेत ती मुलं पाहिजे. तर बाल शिवाजीचे हे आहे निवड आहे असं डोक्यात ठेवून गेलो. म्हणजे सर म्हणाले की आपल्याला जायचंय बाल शिवाजीच्या चित्रपटासाठी तिकडे हे आहे. आणि आम्ही गेलो राजकुमार स्टुडिओमध्ये. मला माहितीच नाही काही काय कोण आहेत माणसं कुठे मला काही माहिती नाही. मी आधी सांगित होतो. तर शाळेतनं सर म्हणाले की सगळी मुलं आहेत शाळेतनं ते घेऊन गेले. मी बघतो तर बाकी बऱ्याच शाळांमधून मुलं आलेली तिकडे. तर अरे बापरे म्हटलं आता आपल्याला काय माहिती नाही. पण काय सर आहेत म्हटलं मला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी माझ्याकडनं ते त्यांनी दिलेलं स्क्रिप्ट पाठ करून घेतलं आणि गेलो मी. त्यावेळेला ऑडिशन म्हणजे कसं की एक समोर टेबल 4-5 माणसं बसले आणि तुम्ही हा बोला असं होतं. म्हणजे कॅमेरे आता कसं असतं की कॅमेरा वगैरे ऑडिशन वगैरे होतात, तसं नव्हतं. म्हटलं गेलो. हा एक वेगळाच किस्सा आहे माझ्या बाबतीतला. खरं तर मी दुर्दैवी या बाबतीत, पण तरी सुदैवी आहे. खूप शिकायला मिळालं त्यामुळे. काय झालं की मी गेलो पाठ केलं त्याने बोललो अरे छान सुपर मस्त छान बोलतोयस तू, पण तुझ्या बोलण्यात ना कुठेतरी मला असं जाणवतं की तू गावरान पण बोलू शकशील. तर ते जरा एक वेगळं म्हणून दाखवशील का, तुला गावरान बोलता येईल का? बोलता येते की मला. कसं काय? नाही पुण्याला मामा असतात आणि आजोबांमुळे गेलतो ना मी गावी साताऱ्या बिताऱ्यात, तर मग ते त्यांना एकदम असं एकदम जवळचं वाटलं रे हा बोलू शकतो. तर मी ह्याला दुसरे डायलॉग द्या. त्यांनी दुसरे डायलॉग दिले, ते सरांकडनं पाठ केले मी आणि झालं ते पण खूप छान. अरे टाळ्या बिळ्या वगैरे सुंदर म्हणतोस तू, चांगलं म्हणतो, दोन्हीकडचं लहर जाय तुला बोलू शकतोस तू. मला कुठे काही कळतच नव्हते काय शब्द वापरते. होता तरी 6वीत होतो मी. अरे वा खूप छान. आणि मग काय झालं की ते म्हणाले की हरकत नाही, जवळ बोलवलं त्याने मला. तर तुला माहिती का ह्याच्यामध्ये चित्रपटामध्ये शिवाजी बरोबर बाकीचे सवंगडी पण आहेत आणि ते शेवटपर्यंत आहेत त्याच्या बरोबरीच असतात. तर तुला एक त्याची छान भूमिका करा देतो. मी हट्टी शिवाजी महाराज नाही, मला शिवाजी महाराजच करायचंय, मला शिवाजीच करायचंय. मला खूप त्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला. मी आपलं ऐकत तयार नाही. मला सांगितलं होतं मला शिवाजीची निवड आहे, मी शिवाजीच करायला. तर मला असं झालं की आता हे का नाही म्हणतात. मी त्यांना म्हटलं मी लहानपणी केलंय शिवाजी. तर मी 6वी, त्यात तू लहानपणी म्हणजे कधी केलास? तर मी पहिलीत असताना शिवाजी केला होता. बरं तेव्हा काय कसं काय केलं, दाढी बिडी लावून केलं होतं. तर ते म्हणाले की ठीक आहे, पण मग त्याने मला सरांनी सांगितलं की या तर त्यांनी काय बोलवलं मला खड्या पडतात मी घरात. पण त्या लहानपणी डीप पडायच्या, लहानपणी जरा असं काय गुबगुबीत दिसायला होतं. त्यांनी मला जवळ बोलवलं म्हणजे काय आहे ना की शिवाजीला ना खड्या पडत नव्हत्या. तर मी पटकन म्हटलं हा म्हणून तर त्यांनी दाढी वाढवली. आणि ते एवढे खुश झाले, हसले. अरे म्हणे एवढा हजर जवळ मुलगा मला पाहिजे, तू माझ्यावर काम कर, तू बरंच काही शिकशील, तू माझ्या हाताकडे काम करशील तर बरंच काही शिकशील. नाही मला शिवाजीच करायचं. त्यांनी सरांना समजून बघा 2 दिवसात मला लॉक करायचंय, याला काही करून तयार करा, हा पाहिजे मला. पण माझं नशीब नाही, मी नाहीच म्हणतोय. बाहेर गेल्यानंतर सरांनी धपाटे घातले, म्हणाले या वर्षी तुला कुठल्याही याच्यात घेणार नाही, बघतोस तर स्पर्धा नाही, कुठली एकांकिका स्पर्धा नाही, काही नाही, शिक्षा. पण काय चुकलं माझं, मला शिवाजीच करायचं. तुम्हीच म्हणाल मला शिवाजी निवड करायचं. अरे पण वेड्या त्या ह्याच्यामध्ये अनेक बाकीच्या भूमिका आहेत, त्या शेवटपर्यंत दिसणार आहेस तू त्याच्यामध्ये आणि तू बरंच काही शिकशील. पण नाही. बरं गंमत अशी त्यांनी ना मला मी असं बोलल्यामुळे ना त्यांनी मला लगेच 11 रुपये काढून दिले होते. हा त्यावेळेस, आणि ते मी अजून जपून ठेवले. तर मला बाहेर सर म्हणाले मूर्खेस का, तुला माहिती का ते कोण होते? मला काय माहिती कोण होते.
अरे ते व्ही शांताराम होते. अरे ग्रेट सर. आता हा खरं किस्सा झाला माझ्या दृष्टीने, पण काय म्हणजे दुर्दैव असं की मी हो म्हटलं असतं तर मी आज त्या माणसाकडे काहीतरी शिकलो असतो. खरंच. मी बाल नट म्हणून त्यावेळेला मी माझं काहीतरी झालं असतं. पण म्हणतात ना संधी येते आणि त्यावेळेस मी खरंच लहान होता, म्हणजे 6वी 9वी होता, पण तुमचं कॉन्फिडन्स लेवल किती ग्रेट होता की त्यांना खरंच तुम्हाला वाटलं छान असं. हो, मला त्यांनी खरं सांगितलं आणि त्यावेळेला खरंच केलं असतं ना तर मी आज बऱ्यापैकी काहीतरी चांगलं आणखी शिकून आलो असतो. असो होतं असेल कधी कधी, नाही होत काही गोष्टी. तुम्ही व्यावसायिक नाटकाची सुरुवात कशी आणि कधी केली? कारण आम्ही जेव्हा तुमचं प्रोफाईल सर्च केलाय त्यामध्ये अक्षरशः म्हणजे मला तर लक्षात सुद्धा राहणार नाही इतकी नावं आहेत. मी वाचूनच दाखवते की मोरूची मावशी, कार्टी प्रेमात पडली, वनरूम किचन, मैदान मोकळं आहे, आम्ही लटिकेनं बोलू, पडद्याबाहेर, राशीचक्रम, जमलं बुवा एकदाचं, आम्ही सारे जिंदाबाद, चाणक्य, देखणी बायको मित्राची, जोकर्स, डबल गेम, आमची ज्येष्ठ कन्या, 16वं वरीस धोक्याचं, 18वं वरीस लग्नाचं, बाईचं ऐका, गाडीवर पैका. शिवाय संगीत नाटक देखील तुम्ही बरेच केले. तर सगळी भोगानाट्य होती मधलीची हा, आणि ही संगीत नाटकांमध्ये संगीत प्रीती संगम, संगीत गंधर्व गाथा, संगीत विडंबन एकच प्याला, संगीत हाच मुलाचा बाप, संगीत 3 पैशाचा तमाशा, संगीत एकच प्याला. इथे याच्यामध्ये तुम्ही विविध भूमिका केलेल्या आहेत. तर खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की म्हणजे नेमका ह्याच्यामध्ये तुमचा हा प्रवास काय आहे आणि कसा सुरू झाला. काय झालं की मी टूर नाटकाला वाजवायला जायचो. अच्छा. शाळेत असताना मी तबला शिकलो आणि आमच्या शाळेमध्ये सर होते ना ते त्यांच्याबरोबर ती म्युझिकची टीम असायची ना तर ते व्यावसायिकला पण वाजवायचे बाहेर. आणि मोठी माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे होते ते. नाना साळुंखे किंवा मिलिंद हाटे, सूर्यकांत सुरके, आता ते 2 जण गेले. नाना साळुंखे अजून आहेत, ते माझ्याबरोबर बरेच वेळा त्यांच्याबरोबर असतो पण मी. तर त्यांच्यामुळे मी टूर नाटकाला साईड विलम वाजवायला जायचो. तेव्हा सगळी टूरची गँग, त्यावेळेला ती सगळे नवीन होती सगळी, त्यात नुकतेच ते पण कॉलेजमधून बाहेर पडलेले असे आले होते. तर त्यांच्या बरोबर मग विजय चव्हाण असो, प्रदीप पटवर्धन असो, प्रशांत दामले किंवा चेतन दळवी, अनेक जण होते. म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या व्यावसायिक सोडून त्यांच्या जेव्हा इतर राज्यनाट्य स्पर्धा वगैरे व्हायच्या किंवा इंटर मिल कॉम्पिटिशन, इंटर बँक कॉम्पिटिशन असो, प्रशांत दादा BST मध्ये होता, ह्यांना मी थोडी मदत करायला जायचो. त्यामुळे त्यांच्याबरोबर ओळखीचं वातावरणाचं खूप खेळीमेळीचं होतं. ती विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे खूप असे हसत खेळत असायचे आपल्याला. तर त्यांच्यामुळे का होईना पण मी त्या जवळ खूप असं व्यावसायिक नाटकांच्या खूप असं जवळ खूप बघितली नाटकं त्यावेळेला. पण कॉलेज संपल्यानंतर आमच्याच कॉलेजमधला एक सिनियर होता, तो त्यांनी मला विचारलं, काय रे इकडे तू गातोस बितोस? म्हटलं नाही, कुठे गायचं, आता तर गॅदरिंग मध्ये तू आता पोरींसमोर भाग होतोस, तेवढा गॅदरिंग मध्ये गायलास तू, तर काहीतरी गातोस ना तू गाणं. मला ऐकव जरा. सहज ऐकवलं त्याला गाणं. एक काम कर, तुला कमर्शियल नाटकात काम करायला आवडेल? म्हटलं हो, का नाही. अरे मी तर तेवढ्याच करता, तीच तर माझी सगळी धावपळ आहे, त्याच्याच करता तर माझं ध्येय तेच आहे. म्हटलं तर म्हणे असं एक काम कर, सुधीर भट म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक हे चालू आहे, नाटक चालू आहे, तर तिथे माझ्या ओळखीचे मॅनेजर आहेत, त्यांना भेट आणि माझं नाव सांग त्यांना एक आर्टिस्ट हवा आहे. गाण्याचा काय संबंध आहे, तू जा, तू ऍक्टिंग करतोस ना, गाणं तर येतं तुला, ठीक आहे. तर खरं म्हणजे मला मी काही गाणं शिकलो नाही. माझा मोठा भाऊ गायचा, तो गाणं शिकलेला. त्याला कॉलेजमध्ये मंदाडे वगैरे म्हणायचे. म्हणजे कॉलेजमध्ये असं जस्ट त्याच्यामुळे मी गातो असं आमचं गाण्याचं कान आहे एवढं. आम्हाला पण तो कान आता आहे. माझी बहीण आहे आता, म्हणजे माझी बहीण पण प्लेबॅक सिंगर आहे. ती आता युनिव्हर्सिटीला HOD आहे, ती संगीत विभागातच आहे, ती उर्दूला आहे, ती फेमस आहे तशी. तर म्हणजे गाणं घरात आहे, पण मी काय क्लासिकल शिकलेलं नाहीये किंवा ठीक आहे, ऐकून जेवढं येतं तेवढं. तर मी त्यांना भेटायला गेलो, मग गुरुशी मावशी शोधत होता. म्हटलं हे तर किती वेळा पाहिले नाटक, मला काय नक्की करायचंय, कुठल्या नाटकासाठी बोलायचं काही माहिती नाही.
तिथे पण असंच सरप्राईज मला. तर बसलो, प्रोडक्शन मॅनेजर होते त्यांचे, ते म्हणाले की बसतोच. पहिला अंक संपला आणि ते म्हणाले की चला आतमध्ये जरा. तर बरं, मी इतके वेळा मोशी नाटक बघितलंय, ते काय पहिल्या रांगेत मला कोणतरी सीट देऊन त्यांच्याच बसवलं असं कधीच नव्हतं झालं. ते आपण आपलं माझ्या ह्याच्या आम्ही तिकीट काढून किंवा ओळखीने आपल्या बसूया, आपलं शिवाजी मध्ये आपलंच आहे. तर त्यांनी मला घेऊन गेले मला विजय चव्हाणकडे. तर विजय चव्हाणाची हे बसलं होतं, कधी पटवलं नव्हतं त्यावेळेला. तर विजय चव्हाण म्हणाले, विजय हा मकरंद आहे आणि हा आपल्याकडे मोरू करेल पुढचा याच्यात. तर त्यावेळेला सुनील बर्वेकर होतो. मी प्रशांत दामलेनी सोडल्यानंतर मी 5वा मोरू होतो आणि मोरूचीच भूमिका करायला मिळाली मला. तर विजय चव्हाण म्हणून मावशी करायचं. तर विजय चव्हाण बघितलं माहिती, हा ना, तो ते खात होता. नाही कळलं ना काय. मी याला ओळखतो, हा मक्या, त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे, हा मोरू करेल, बिंदास काही काळजी करू नका, हा बिंदास बोल. आणि त्यांचा दौरा लागला होता. तर काही प्रयोग म्हणजे इथे झाल्यानंतर दौऱ्यात आधी काही प्रयोग करून मग मला परत इकडे यायचं. तोपर्यंत कसं झालं की रिहर्सल थोड्या अगदी 2 दिवसाच्या रिहर्सल मध्ये मला उभं राहायचं होतं. मला पुस्तक वाचायचं त्याने, त्यावेळेला त्या कॅसेट्स होत्या, तर वॉकमन मध्ये घालून ती कॅसेट ऐक असं ती कॅसेट होती त्यांची, त्या नाटकाची करून ठेवली. तर मग मी ते ऐकून सगळं करून बरं असं 5-6 वेळा पाहिलेलं, त्यामुळे तसं पाठच होतं मला. पण आपल्याला करायचं म्हटल्यानंतर एक वेगळं टेन्शन असतं ना की आपण करणार आहोत तिथे. तर ती थोडी भीती होतीच. विजय चव्हाण आहे म्हटल्यानंतर मला काहीच भीती नव्हती. चालतं करूया आपण. आणि दौऱ्यात गेलो. पहिल्या शोधाने मला असं फिरवलं सांगते, हा आता इकडे, आता तुला काय म्हणायचं हे म्हणायचं, तर ते तिकडे जायचं, ते म्हणायचं, तो तिकडून मला बोलतो, हा इकडून बोलतो, असं व्हायचं. तर ते अगदी पहिला शो माझा तसा गेला की त्या मुवमेंट्स कळाव्यात आणि डायलॉग्स त्याच्याप्रमाणे यावे. गाण्याचं काय तसं गाणी प्रॅक्टिस करून घेतली. त्या नाटकात गाणी होती, तेही संगीत नाटक असं आचार्य अत्र्यांचं मोरूची मावशी, संगीत मोरूची मावशी. तर त्याच्यात खरं बघायला गेलं तर ओरिजिनल नाटकामध्ये फक्त मावशीचंच गाणं होतं, टायपिंग ठिकाण. पण नंतर मग अशोक पत्कीने त्याच्यामध्ये आणखीन काही गाणी केली आणि दिलीप कोरटकरांनी नंतर माझ्याकडनं वेगळा मोरू करून पण घेतला ते काही प्रयोग झाल्यानंतर. तर एक छान असं तो पहिलं माझं ते कमर्शियलचं नाटक मोरूची मावशी. त्यानंतर मग अनेक नाटकं, मग विजय चव्हाणमुळेच कार्टे प्रेमात पडली मिळालं, नंतर सुनील बर्वेमुळे मनोरंजन किचन मिळालं. म्हणजे ते हळूहळू करत गेलो आणि ती अगोदर काही नाटकांमध्ये मी काय म्हणतात त्याला रिप्लेसमेंट रोल्स केले. अर्थात मला ते स्टेप होण्याकरता किंवा काही गोष्टी शिकण्याकरता ते फार गरजेचं होतं. मला फार बरं पडलं, उपयोगी पडलं. पण मी इतर ह्याच्यातनं स्पर्धांमधनं काम करत असल्यामुळे त्यांना माहिती होतं की हा वेगळाही काय रोल करू शकतो, असं नाही की रिप्लेसमेंटच रोल द्यायला पाहिजे. मग ज्येष्ठ कन्या नावाचं एक नाटक आहे, तिथे मला वेगळा रोल मिळाला. सुनील शेंडे वगैरे असे खूप दिग्गज होते, संध्या म्हात्रे. त्या जी निर्माती होती ती अगोदर मोरूच्या मावशीमध्ये माझ्याबरोबर काम करायची, ती नंतर निर्माती झाली, तिचं ते नाटक होतं. आणि मग हळूहळू वेगवेगळे रोल मिळत गेले, अनेक भूमिका अशा वेगळ्या मिळायला लागल्या. त्यामुळे तो प्रवास असा कमर्शियल नाटकाचा एक छान सुरू झाला. मी एक काळ असा पाहिला मी, एक असा की अरे हिरो. म्हणजे त्याच काळात माया जाधवांकडे त्यांचे म्युझिक अल्बमचे वगैरे काम व्हायची. कोणीतरी मला तिकडे घेऊन गेला, अरे एक छोटस हे करशील का. तर म्हटलं हो करीन ना, आणि मी केलं. बरं दरम्यान काय होतं की मी कमर्शियल केलं होतं, कॉलेज जरी केलं होतं, म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडून मी फोटोग्राफी सोडली नव्हती किंवा कमर्शियलची कामही करत होतो. मग ते दोन्ही सायमल्टेनियसली मी करत होतो. फोटोग्राफी मी ऍज अ फोटोग्राफर मी जवळजवळ 2-2.5 लग्न केली, लावली. म्हणजे लावली म्हणण्यापेक्षा मी फोटोग्राफी केली, त्याची शूटिंग फोटोग्राफी होती. पण जेव्हा माझं माहितींबरोबर एक हे झालं ना, तर त्यावेळेला म्युझिक अल्बम बऱ्यापैकी रिलीज झाले होते. म्हणजे रेतीवाला नवरा वगैरे अशा त्या स्थिती आल्या होत्या. त्या काळात ती गाणी आली होती कुणाल म्युझिकची, रसिकाच्या लग्नात आलं होतं.
तर रसिकाच्या लग्नात या गाण्यालाच मी गायलो, नाचलो होतो. तर त्यावेळेला जिकडे जिकडे फोटोग्राफीला जायचो ना मी लग्नात, तर तेव्हा बरेच जण असं, अरे रसिकाच्या लग्न भारी, हाच आहे आपण. मग त्यावेळेला मी सेलिब्रिटी फोटोग्राफर झालो. हा एक वेगळा माझ्या दृष्टीने फार वेगळा हे होता की अरे फोटोग्राफरला पण सेलिब्रिटी केलं तुम्ही, काय बाकीचं क्षेत्र होतं. पण ते करत होतो मी त्याच दरम्यान. ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची पण गावी कामं चालू होती माझी, ती पण मी करत होतो. त्यामुळे फोटोग्राफी आणि हे दोन्ही सगळं Simultaneously झालं होतं माझं. आणि त्यामुळे भरपूर माझा वेगळा फायदा पण झाला की अरे हा फोटोग्राफी पण करतो. मग ते त्यानिमित्ताने काय झालं की काही नात्यांचे फोटो काढणं किंवा सिरियलला मला फोटोग्राफीला काम मिळाली. मी त्याही क्षेत्रात मग स्टील फोटोग्राफर म्हणून काम केलं. तर बऱ्यापैकी माझी कामं झाली. मला अजून एक विचारायचं म्हणजे महत्वाची गोष्ट की तुम्ही व्यावसायिक नाटक तर अनेक केले, त्याच्यासोबत तुम्ही हिंदी आणि मला वाटतं मराठी दोन्ही मालिकांमध्ये पण बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं. म्हणजे तीही लिस्ट बरीच मोठी आहे तुमची. हिंदीमध्ये तुम्ही मुंगेरी लाल के हसीन सपने याच्यात केलं, म्हणजे मला आठवतं की माझ्या आवडीची सिरियल होती ती. खरंच छान होतं. परत इधर कभी इधर कभी उधर, तर खरंच या त्यावेळेसच्या वक्ती रफ्तार ह्या खरंच खूप चांगल्या अशा सिरियल्स होत्या त्यावेळेच्या. आणि ह्या तुम्ही विविध भूमिका केलेल्या आहेत त्याच्यात. तर त्याबद्दल आणि मराठी तर सिरियलचा बराच मोठा लिस्ट आहे म्हटलं तर चालेल तुमची ती सुद्धा. त्याबद्दलच्या प्रवासाबद्दल काय सांगायचं? मालिकांमध्ये पण असंच झालं की मला माझी पहिली मालिका मला नाही जमायचं ती चंद्रशेखर गोखलेंनी लिहिली, म्हणजे आपल्या हे चारोळ्या चंद्रशेखर गोखले त्यांनी लिहिलेली. तर बरं तोही माझ्या भावाच्या वर्गात नव्हतो, तर माझा चांगला मित्र होता आमचा, आहे अजूनही. तर त्यांनी लिहिलेली होती आणि तो मला म्हणाला की एक तू माझ्या मालिकेत काम करशील का? म्हटलं हो, का करेन ना. ती माझी पहिली मालिका. त्यावेळेला सतीश पुळेकर आणि अल्ताफ उबल त्याच्यात होते. माझा पहिला एक्सपिरियन्स होता सिरियलला. कॅमेरा समोर, कॅमेऱ्याच्या मागे हॉटेल ते गोष्टी केले, पण कॅमेरा समोर मालिकेत काम करणं हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता. तर तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू सिरियल मधनं कामं करत राहिलो, बऱ्याच मालिका केल्या. म्हणजे आता शेवटची मालिका मी आता मालिका का करत नाही त्याचं कारण वेगळं होतं की आमच्याकडे मी जिथे राहतो तिथून मला कुठल्याही लोकेशनला पोहोचायला वेळ लागतो. 2-2.5 तास जायला, म्हणजे 2.5-5 तास जर माझ्या प्रवासातच जातील तर मी तिथे जाऊन काय काम करणार, हा माझा प्रॉब्लेम आहे. तर अनेक मालिकांचं अजूनही मला हे बोलवणं होतं येतं, पण आता ते थोडं शक्य नाही होतं. काही दिवसांनी करेन मी, कदाचित माझे स्टेशन जवळ माझं कुठल्या घर झालं तर ते होईल आता 1-1.5 वर्षानंतर. तर त्यामुळे आता सध्या मालिकांचं काम थांबलंय, पण चित्रपट चालू आहेत किंवा करतोय मी आता, वेब सिरीज पण करतोय. बऱ्याच शॉर्ट फिल्म पण केल्यात मी. शॉर्ट फिल्म्स डिरेक्ट पण केल्यात, कामं पण केली आहेत. मी ऍज अ कॅमेरामॅन म्हणून पण काम केलेलं आहे शॉर्ट फिल्म्स. डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्यात आम्ही काही. आता मी 1-2 प्रोजेक्ट माझे आहेत, त्याच्यात 1-2 डॉक्युमेंटरीज आहेत माझ्या, त्या मी करतोय, डिरेक्ट करतोय आणि कॅमेरामॅन म्हणून पण काम करतोय. आणि हे पण आहेत चालू, वेब सिरीजचं पण आता काम सुरू होईल, सप्टेंबर 1 नंतर सुरू होईल. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संगीत हा विषय, म्हणजे तुम्ही म्हणालात की संगीतात तुमचं शिक्षण झालेलं नाहीये, तरीही तुम्ही संगीत नाटक अनेक केली आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मगाशी वाचले आपण तर खूप नाटक आहेत की जी संगीत नाटक आहेत तुमची. ते ह्याच्यामधला जो तुमचा प्रवास होता तो काय होता? नाही, सगळ्या संगीत नाटकांमध्ये मी गाणी नाही म्हटली. अच्छा. मोर्शीमध्ये सुरुवात झाली खरी. आता ते होतं म्हणून मला संगीत प्रीती संगम मध्ये चान्स मिळाला. संगीत प्रीती संगम हे फार गाजलेलं नाटक होतं, संत सकूवरचं नाटक आहे आणि त्यात संत सकूच्या नवऱ्याचा रोल करायला मिळाला आणि त्याला 2 गाणी होती, म्हणजे आज बोल्या प्रथम प्रीतीचा संगम आज आला वगैरे. तर मला त्यांनी गाण्यासाठी म्हणून घेतलं, पण मी म्हटलं मी क्लासिकल शिकलेलं नाही, ही गाणी कोणत्या जातीची ती म्हटलेली पण नाही, मग करायची. मग अरविंद बिळगावकर किंवा अशा बऱ्याच चंद्रकांत कोळी त्यांनी माझ्याकडनं ती गाणी बसवून घेतली, करून घेतली, शिकवलं कुठे हरकत यायला पाहिजे, कुठे नको. म्हणजे आणि मी फार होणार नाही माझ्याकडे, पण मग ते
ते जर टाळायचं असेल तर कशा पद्धतीने यायला पाहिजे, आउटलाईन कशी घ्यायची हे त्यांनी शिकवलं मला. छान सर. आता अगदी म्हणजे आपलं नाटक झालं, संगीत नाटक या सगळ्यात, आणि मी जे म्हणाली सुरुवातीलाच की खरंच एक हरहुन्नरी कलाकार, तर खरंच आतापर्यंतच्या गप्पांमधून मला हेच सांगायचंय की आतापर्यंत जे ऐकलं खरंच तुमच्यामध्ये ते सर्व गुणधर्म आहेत. तुम्ही खरंच एक हरहुन्नरी कलाकार आहात. यानंतर तुम्ही चित्रपटामध्ये जे तुमच्या भूमिका केल्या आहेत अनेक, त्याच्यातला सर्वात महत्वाचा टप्पा आणि महत्वाची भूमिका साकारली म्हणजे ते की धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, आणि याच्यामध्ये तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली, ती ग्रेटच आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नेमके काय प्रयत्न करावे लागले किंवा कोणती तयारी करावी लागली? नाही, माझ्या काही मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये पण हा किस्सा गेलेला आहे. मला मेहनत नाही करावी लागली, मेहनत वेगळ्या पद्धतीने करावी लागली नंतर. कारण आधी शंतनू भागे म्हणूनचा मित्र आहे माझा, तो आम्ही त्याच्याबरोबर मी काही शॉर्ट फिल्म वगैरे केली, तो ओळखत होता. तर त्याने मला मेसेंजरवर मेसेज टाकला की दादा मला तुझे बाळासाहेब ठाकरेंच्या पोस्टर मधले फोटो पाठव. मी म्हटलं काय हा काय हे म्हणतोय. मी म्हटलं रे काय कशासाठी पाहिजे. नाही तुम्ही ते त्यांच्या ज्या लकबी आहेत त्या सगळ्या तसे पोस्टर मध्ये तू फोटो पाठव. तर मी 2-3 दिवस टाळलं. म्हटलं मी असं नाही, आता आपण एक कलाकार आहोत, त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी तर त्याच्यामध्ये आता असणार. तरी त्याला म्हटलं की अरे पण मी कुठल्याही अँगल नाही, त्यांच्या खानदानाचं पण दिसत नाहीये, तू काय हे करतोय मला. आणि त्यावेळेस माझ्याकडे एक वेगळं प्रोजेक्ट होतं ज्याच्यामध्ये माझ्या अशा मिशा होत्या आणि त्या मी मुद्दाम माझ्या स्वतःच्याच वाढवलेल्या होत्या. तर मी त्याला म्हटलं अरे माझ्या प्रवीण दर्डेसारखे मिशा आहेत आता सध्या, तर मी कुठे हे करू, त्यांचं कसं करणार त्यांची भूमिका, म्हणजे त्यांचं काय नक्की करतोय तू. तर तुम्ही प्लीज मला फोटो नुसते फोटो तर पाठवा, मग बघू आपण. मी त्याच मिशनच्या ह्याच्यामध्ये त्या बाळासाहेबांचे असे हात वगैरे केलेले, असे उभे राहिलेले, ते सगळे फोटो त्याला काढून पाठवले. झालं. त्याच्यानंतर आठवड्याभरात त्याचा मला कॉल आला की दादा एक प्रोजेक्ट आपण करतोय, फिल्म आहे, तर तुम्ही जरा आलात तर बरं, लुक टेस्ट आहे. म्हटलं डायरेक्ट लुक टेस्ट म्हणजे ऑडिशन असते, तुम्ही काहीतरी पाठवता, आणि आतापर्यंत असं कधी लुक टेस्ट डायरेक्ट मला कोणी बोलत नाही, लुक टेस्ट असेल तुम्ही या. म्हटलं अरे बापरे, आता लुक टेस्ट आहे तर जायला तर पाहिजे आपल्याला, काय ते पण म्हटलं अरे मिशा माझ्या काय कर दादा, तुमच्या मिशा ज्या मेजरमेंटच्या आहेत त्या मेजरमेंटच्या बनवून देऊ, तुम्ही मिशा काढून या. अरे बापरे, म्हटलं पुन्हा ती मेहनत. तर मी मिशा काढून गेलो, तरी तिथे जाईपर्यंत लागलो. अरे म्हटलं कसं काय शक्य आहे, मी कुठच्या अँगलने त्यांच्या खानदानातला वाटत नाही, तू काय नक्की करताय तुम्ही. मग तिथे गेल्यानंतर सांगितलं की आपण धर्मवीर दिघेंवरती करतोय, आनंद दिघेंच्या जीवनावर फिल्म करतोय. हो अच्छा. आपण म्हटलं तुम्ही या, आपण काय एक नुकतेच घेतोय, लागली तर लागली, तर म्हणजे लगी तुला असं म्हणाला. म्हटलं बरं ठीक आहे बघूया. माझ्या पण दादू समजा खरंच मला मिळाला रोल तर मी केवढी जबाबदारी मोठी, माननीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मी करायची आणि केवढी जबाबदारी. बरं आतापर्यंत मी जसं मी यांच्याकडे अशोकदादांकडे शिवाजी महाराज केले, सावरकर केले, किंवा गौतम बुद्ध करतो, किंवा अगदी भगतसिंग वगैरे अशा भूमिका केलेल्या आहेत. मी अशा भूमिकांमधनं बाळासाहेब ठाकरे खूपच वेगळे दिसतात ना, कसं शक्य आहे. त्यामुळे नाही यात आपण मेकअप करू मग बघू आपण. त्या दरम्यान तिकडे दुसरीकडे एकाच ड्युटी चालू होतो, ते सेम टू सेम प्रबोधनकार ठाकरे दिसत होते. मी असं पटकन बघितलं, अरे प्रबोधनकार ठाकरे दिसतात, तर म्हटलं असेल काहीतरी यायचं. मला माहितीच नाही ना काय त्यांचं प्रबोधनकार ठाकरेंचं काही असेल की काय वगैरे, पण तेच होतं त्याच्यासाठी झाले होते. आणि त्या दरम्यान गुरु ठाकूर पण तिथे आहे. तर गुरु ठाकूर असा छान तब्येत असेल मस्त वेगळी. गुरु म्हणाला अरे मला का बोलवलंय कळत नाही यार, मी काय गोल चेहरा बघ मी कसा दिसतो, आणि मग बाळासाहेब ठाकरे कसे. म्हटलं असू दे तर कर काय ते, आपण बघू काय होतंय ते. आणि मला मेकअप केला ते विद्याधर भट्टे म्हणून आमचे मेकअप झाले, अप्रतिम माणूस आहे, गोड माणूस. त्यांनी मेकअप केला, मी कॉस्ट्युम वगैरे करून तयार होतो. मेकअप केल्यानंतर तोपर्यंत मी अजिबात काही बघितलं नाही, काही नाही. ते नाक वगैरे लावलं आणि सगळं केलं आणि उभं केलं. तर म्हणा आरशासमोर उभी आहे.
अक्षरशः आरशासमोर उभा राहिलो आणि डोळ्यात पाणी आलं माझ्या. आत्ताही अंगावर काटा आलाय. मी बघितलं आणि म्हटलं अरे शपथ, मी शिवाजी महाराज करू शकतो, यांनी मला काहीही करू शकतो, काही म्हणजे मी मेकअप मी काही होऊ शकतो. अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे आणि मी अक्षरशः हादरलोच पहिले. मग म्हटलं आता खूप मोठी जबाबदारी आहे, पण सिलेक्ट होईल की नाही अजून अजून हे नव्हतं ना. आणि मग गेलो आणि तिथे मंगेश देसाई म्हणून होता. मंगेश पण खूप जुना मित्र. तिला मंगेश देसाई, तुम्ही मला ओळखता, आपण आपला आता नुकतेच झाल्यानंतर आपण भेटूया. तर आवाज, तर मी म्हटलं मी मकरंद, थांबतात नंतर बोलू असं झालं. तर आणि नुकतेच घेतली माझी, ते झालं. आणि त्यानंतर त्याला भेटलो, कडकडून भेटी मारली. अरे क्या यार, इतक्या, अरे काय तू तू आवाज पण काढलास त्यांचा. मग त्यांनी मला एक छोटस पीस दिला होता त्यांचं भाषणाचा, तर ते पण तिथे म्हणायचं होतं. तर ते माझ्याकडनं म्हणून घेते त्याने मला. तो एक असा एकदम जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. आणि असं ते एकदम हे केलं मी तिथे. आणि तेवढंच त्याच्यावरच कट केलं, हे पाहिजे बस. आणि नंतर खरंच माझं सिलेक्शन झालं. आणि मला असं एकदम मला फक्त हातात 12 दिवस मिळाले. आणि 12 दिवसांमध्ये त्यांच्या लकबी, चालणं, बोलणं, बसणं या सगळ्यांचा मी अभ्यास केला. कोणालाही घरी सांगितलं नाही. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी माझं शूट होतं त्या दिवशी मी फक्त बायकोला सांगितलं की एक फिल्म करतोय, तर 3 वाजता कॉल टाइम. 3 वाजता कॉल टाइम, पहाटे रात्री. आतापर्यंत कधी गेलास का? फरफर तर सकाळी 7चा कॉल टाइम, 6चा असेल तर गेलास. 3 वाजता म्हणजे तू 2 वाजता उठून जाणार, काय कोण काय करतंय म्हटलं आल्यावर सांगतो. तिला हे बेचैन केलं, काय हे काय. तर शूट करून आलो एक छान सीन. माझा नरिमन पॉईंटला सीन होता तो, आनंद दिघेंच्या बरोबरचा सीन होता. तर गेट ऑफ इंडिया सीन वगैरे बघून आलो. त्याच्यानंतर मग मी घरी येऊन सांगितलं काय होतं नक्की सांग, कुठलं पिक्चर, काय करतोस ते एवढे इतके दिवस काय बोलला नाहीस आणि आता अचानक हे काय करतोस. कोणी सांगितलं तुला काय आहे? आता फिल्म करतोय, फिल्म आहे. तर नाही सांगच म्हटलं. अगं आनंद दिघेंच्या जीवनावरती चित्रपट येतं, त्यात मी छोटीशी भूमिका करतो. मग मी तिला फोटो दाखवला. हे काय, ही भूमिका करतो. बघू सरप्राईज, बाळासाहेब ठाकरे. आणि तिला असं झालं की बापरे काय, आणि आवाजाचं काय आणि काय, एकदम ती म्हणजे अशी झॅप झाली होती एकदम. तर म्हटलं अरे खरंच करतोय आणि हाच रोल करतोय. ग्रेट. म्हणजे तुम्ही सांगताना सुद्धा माझ्या देखील अंगावर म्हणजे हातात काटा येतं अक्षरशः. सिरियसली म्हणजे खरंच अशी भूमिका आपल्याला साकारायला मिळणं आणि ती तुम्ही तितक्या लिहिल्याने साकारली आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे हुबेहूब अगदी आम्हाला ते कॅरेक्टर समोर दिसलं की अशी खूप सुंदर व्यक्तिमत्व साकारले त्याच्यात. सर आता म्हणजे ह्या सर्व भूमिका तुम्ही विविध भूमिका केल्या, त्याच्यामध्ये अनेक पात्र साकारली, तर अशा कुठल्या पात्राचा किंवा कुठल्या प्रोजेक्टचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती झाला आहे? हो झालाय ना. शिवाजी महाराजांची भूमिका तर मी अजूनही करतो, त्यांचा प्रभाव तर आहेच. मला लहानपणापासूनच मी आपलं दैवतच आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा प्रभाव आहेच, नो डाऊट आहे. अनेक भूमिका केल्या, त्यात गौतम बुद्धाची भूमिका केली, मला त्यांचाही प्रभाव खूप जाणवतो. कारण जगाला शांतीचा संदेश देणारा एकमेव माणूस गौतम बुद्ध. आणि नुसतं तसं नाही तर जीवन कसं जगावं ना हे त्यांच्याकडनं शिकलो. अनेक जण आहेत म्हणजे आता मी देवाला मानतो, त्यामुळे ही सगळी आतापर्यंत जो काय प्रवास आहे हा माझा समर्थ कृपेने झालेला आहे. सद्गुरूंनीच मी आता जिथे आहे ते सद्गुरूंच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव माझ्यावरती आहे. त्या भूमिका मला त्या भूमिका करायला मिळाल्या हे खरं भाग्य आहे माझं. की राणा प्रताप असो किंवा भगतसिंग असो, महापुरुषांच्या भूमिका. आता मला माहिती नाही मला ह्याच भूमिका का मिळतात काय माहिती नाही.
माझ्या चेहऱ्यात काय, पण अशाच भूमिका करायला मिळाल्या मला. श्रीकृष्ण केला किंवा म्हणजे अशा भूमिका करायला मिळाल्या की ज्याच्यामध्ये सगळी कॅरेक्टर्स अशी मोठी कॅरेक्टर्स होती. भले ते मग छोट्या छोट्या असतील भूमिका तरी त्या ठळक होत्या. ठळक होत्या. त्यामुळे त्यांचा एक खूप वेगळा प्रभाव पडलेला आहे माझ्यावर. या भूमिकांचा प्रभाव म्हणाल तर त्यांच्याकडे खूप शिकायला मिळालं. अर्थात मला माझे गुरु या क्षेत्रामध्ये अनेक आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभाव आहे माझ्यावरती. म्हणजे याच अनुषंगाने प्रश्न विचारला, म्हणजे तुमच्या आयुष्यात असं कोणी खरंच गॉडफादर असं आला नाही का? नाही, गॉडफादर नाही म्हणता येणार मला. गॉडफादर नाही आला कोणी. पण मी नाट्यक्षेत्राकडे शाळा कॉलेज नंतर जो काही आलो ना, तो हेमंत भालेकरचा बोटून होता. हेमंत भालेकर म्हणजे सुहास भालेकरांचा मुलगा. त्यांनी शिवाजी मंदिरचा, त्यावेळेला शिवाजी मंदिर कट्टा होता किंवा शिवाजी मंदिर कट्टा म्हणण्यापेक्षा त्यांचा एक कला विभाग होता. तिथे आमची सुरुवात झाली. तिथे त्यांच्याकडनं एकांकिका आणि तिथनं मग राज्यनाट्य स्पर्धा. मग असं करत करत अनेक गुरु मला भेटले. अर्थात खूप जणांची नाव आहेत. मी घेतलं तर अजित भगत आहेत, सत्यदेव दुबे आहेत, त्यांच्याकडे मी शिकलो. सत्यदेव दुबेंबरोबर त्यांच्याकडे असताना मला सगळे सिनियर कोण होते तर किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद गुणाजी, ही सगळी माणसं तिथे सिनियर होते मला. आणि चेतन दाता आविष्कारचा. तर चेतन दाताचा भाऊ माझ्याकडे होता, आशुतोष दाता. तो वेगळा आणि हा वेगळा, म्हणजे मी ऍडिजन्सीवाला वेगळा. तर आम्ही त्यावेळेला एकत्र हे करत होतो. रसिका ओक होती त्यावेळेला. तर दुबेजींकडे आम्ही त्यावेळेला ते होतो. त्यांच्याबरोबर काही गोष्टी मला त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मला. अनेक गुरु आहेत. प्रमोद पवार आहेत, दिलीप कोल्हटकर आहेत, जे दिग्दर्शक म्हणून भेटले ते तर आहेतच. प्रमोद पवारांकडे तर मी बरंच काम केलं. त्यांच्या संगीत नाटकात पण काम केले. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला खूपच. त्यांचा तर आवाज क्या बात आहे. त्यांचा एक वेगळी पठडी त्यांची आवाजाची, ते शिकायला मिळालं. अजित भगतांचा एक वेगळा आवाज आहे. अजित भगत सरांकडे शिकताना खरंच माझं असं म्हणणं आहे की अजित भगतांचा एक गुरु असायला हवा होता. आता ते असायला हवे होते आता. हे सर्व कारण ते शिकवायचे, पण कसं ना, काम काढून घ्यायचे समोरच्या माणसाकडनं, समोरच्या कलाकाराकडनं काम काढून घ्यायचे. ते सांगायला नाही द्यायचे हे असं कर नाही. तुला काय येतंय त्याच्यातनं आलं पाहिजे. चप्पल फेकून मला एक किस्सा आहे माझा. म्हणजे एक माझी एंट्री होती रिहर्सलला आणि मागे कोणतरी बोलत होतं. माझी एंट्री आहे आणि माझी मागे कोणतरी बोललो म्हणून सहज मागे बघितलं कोण बोलतंय म्हणून. तर असं पटकन मला लक्ष केलं की चप्पल येते माझ्या अंगावरती. मी असं झालो, ते पटकन चप्पल बसली माझ्या, कोल्हापुरी चप्पल. आणि त्याने एक सणसणीत शिडी मध्ये आणि चप्पल इकडे आण. म्हटलं नाही, नंतर आणतो. मग एंट्री वगैरे झाली, सगळं झालं. करून झाल्यानंतर शिव असं धरलं माझ्याने, डोकं धरलं. मी पाया पडायला गेलो, सॉरी, डोकं धरलं माझं. कळत नाही, अक्कल नाही तुला. मी का चप्पल मारतो कळलं? सॉरी, कळलं मग. अरे मूर्खस का, तुझं लक्ष कुठे पाहिजे? तुझी एंट्री आहे ना, तिथे मागे आग लागेल ना, ते धकमक तुला काय करायचंय? तू तिकडे कशाला लक्ष देतोस? तुझी एंट्री आहे ना, तिथे लक्ष ठेव ना, फोकस. आणि हे मला विसरायला झालं होतं ऍक्च्युली त्या क्षणी. पण त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली. पण आज अशा सगळ्या गुरूंमुळे मी आज घडत गेलो आणि त्यामुळे आता कुठेतरी चांगलं काहीतरी काम मला मिळायला लागलं. सर, आपल्या गप्पा खूप छान रंगल्यात आणि गप्पानंतर आपण एक छोटा एंटरटेनमेंट वजा असा एक तात्विक पण असा एक आपला प्रश्न आहे आता. हा, म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. जसं की आता मी पाऊस म्हटलं तर त्याच्या म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं मातीचा सुगंध. तसंच मी तुम्हाला एक शब्द देईन, तुम्ही त्याच्यावर तुमची असलेली अगदी तत्काळ रिएक्शन की काय असेल. रंगमंच, अभिनय, चित्रपट, कॅमेरा, प्रेम, मैत्री. यश. यशाची व्याख्या कशी देऊ? आणि यश हे
अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ना. तर यश म्हणजे नक्की काय म्हणावं असं वाटतं. पण यश सगळ्यांच्याच बाबतीत येतं असं नाही, पण सगळ्यांना येतं म्हणजे आल्यानंतर सुद्धा काय राहतं असंही नाही. प्रसिद्धी, प्रसिद्धी, पैसा, मैत्री, प्रेम. ग्रेट. सर आता आपण सेगमेंट मधला सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे जो की बोल ब्रो सेगमेंट. बोलतो हे हा, एक्झॅक्टली आमच्या सेगमेंटचं नाव आहे ब्रो. तर ह्या सेगमेंट बद्दल मी असं सांगेन की तुम्हाला एक कॉल येईल, तो तुम्हाला रिसिव्ह करायचा आहे. बरं. तर तो कॉल म्हणजे काय, की तो म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे बापरे, बापरे, दडपण आलं मला तुम्ही. बर, नमस्कार, मी मकरंद बाध्ये बोलतोय. साहेब बोला ना. धन्यवाद. ते म्हणतात मला तुझी भूमिका फार आवडली. हो, नाही मी तुमची मिमिक्री नाही केली, पण शक्य तितकं जे काय जमेल तुमच्याबद्दल दाखवणं त्याचा प्रयत्न केला मी. आणि अजूनही मला खूप दडपण आहे आणि आता मी खरं तुमच्याशी बोलतोय याच मला खरं दडपण जास्त आलेलं आहे. तुम्हाला मी तुमची भूमिका केली ती कशी वाटली, अर्थात तुम्ही आवडलं म्हणून तुम्ही मला कॉल केलात, पण त्यातूनही माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मला खरंच क्षमा करा. मी सगळ्याच गोष्टी मी तुमच्या सारख्या नाही करू शकलो किंवा दाखवू शकलो, पण शक्य तितकं मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न केलाय. काय बोलू आम्ही. धन्यवाद. बाळासाहेब, एकच गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही आज हवे होतात, म्हणजे आज खरं तर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तुमची गरज होती आणि आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही केवळ माझ्या या भूमिका बघण्यासाठी हवे होत असं नाही म्हणत की माझी सगळ्याच कलाकारांना तुम्ही प्रेरित केले आतापर्यंत, पण तुम्ही आत्ता हवे होतात. महाराष्ट्राला तुमची खरंच गरज होती. मी जास्त काही बोलू शकत नाही, पण धन्यवाद. मला ना असं वाटतं की मी जर खरंच आता त्यांच्याशी बोलत असेल ना तर त्यांनी अशी पाठीवर थाप मारली असते माझ्या. नक्कीच. आणि माझं भाग्य असं आहे ना की कॉलेजला असताना मी फोटोग्राफी करत असताना आमचे जतकर सर होते. तर 2 वर्ष सलग त्यांच्या वाढदिवसाचेच फोटो काढायला मला सर घेऊन गेले होते. आणि माझं भाग्य असं की त्यांचं खूप जवळून त्याला मी पाहिलंय, त्याच्या पाया पडलोय. आज त्यांचा आशीर्वाद तसाही माझ्यावर आहेच. त्यामुळे मला हे ते त्याही वेळेला पाहिलं की कसे होते, काय दिसत होते, त्यांचे काय रुबाब होता. कुणालाही भीती वाटावी असं वाटायचं, पण तेवढाच आदर पण होता की आदरयुक्त भीती होती. आजही मला त्यांची ती आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. आणि धर्मवीर आनंद दिघेंना सुद्धा मी खूप जवळून पाहिले, कारण एकदा ते नाटक बघायला आले होते. त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद आहे. आता एक शेवटचा प्रश्न, की जो खऱ्या अर्थाने आपल्या ह्याच्यातलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे सांगणार असेल, की तुम्ही रंगमंच केलाय, चित्रपट केलाय, तर कालचा रंगमंच, आजचा रंगमंच किंवा चित्रपटामध्येही अनेक भूमिका केल्या, त्यावेळेसचा आणि आजचा यामध्ये काय फरक जाणवतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करताना तुम्ही नेमकं कसं केलं? हा, म्हणजे फरक तर नक्कीच आहे. आता तर अनेक गोष्टी, अनेक तंत्रज्ञानच वाढले मुळात, त्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. त्या काळात तंत्रज्ञान कमी होतं, पण ती एक वेगळी ताकद होती, वेगळी ऊर्जा होती की आपण आपला आवाज लांबपर्यंत कसा पोहोचवला पाहिजे हे रंगभूमीवरनं व्हायचं. आता माईक आले, आता लेपल माईक आले, त्यामुळे तितक्याच ताकदीने ओरडायला लागतं असं नाही. पण तरीही काही गोष्टी अशा आहेत त्या कराव्याच लागतात.
नाटकांमध्ये असेल तर ते करावंच लागतं. सिरियलला तर काय समोर कॅमेरा असतो आणि आपण कॅमेरा सगळे हावभाव टिपत असतो, त्यामुळे फार असं लाऊड ऍक्टिंग करावी लागत नाही. आणि आता तंत्रज्ञान इतकं बदललेलं आहे ना की तुमच्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा कॅच होतात आणि कॅप्चर केल्या जातात. इव्हन मला म्हणजे चित्रपट असो सिरियल असो, कॅमेरा आणि रंगभूमी आता तसा फारसा फरक नाही आला, पण रंगभूमी ही रंगभूमी आहे शेवटी. काय झालं तरी बेसिक ते आहे असं मला वाटतं. कारण लोकांनी तिथे काम करून मग कॅमेराकडे यावं, कारण तिथे त्याचा एक वेगळा ठसा उमटतो. म्हणजे आजही तुम्हाला वाटतं की रंगमंच तुमच्यासाठी सर्वात पहिलं प्रेम आहे? पहिलं प्रेम, फर्स्ट प्रेफरन्स काय असेल तर रंगमंच, नाटक. नो डाऊट चित्रपट हे ध्येय होतच आहेच. आपण त्याच्यामुळे सिरियल्समुळे चित्रपटामुळे आपण अनेक ठिकाणी पोहोचतो, घराघरात पोहोचतो. नाटक नाही पोहोचत. नाटक प्रत्यक्ष बघायला, पण प्रत्यक्ष काम करताना जेव्हा लोक बघत असतात ना तेव्हा एवढीशी चूक पण नाही चालत. त्यावेळेस मिळणारी दाद पण खरंच खूप आपल्यासाठी प्रशंसनीय, आपल्याला ती खूप हवीशी असते. अगदी छान. हे यामध्ये खूप फरक जरी पडला असला, माझं तर असं म्हणणं आहे की जुन्या काळातल्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी सुद्धा आता ज्या गोष्टी बदलल्यात ना त्याचा स्वीकार करायला हवा, ते अवगत करायला हवं. त्या दृष्टीने आपण त्या प्रयत्न केला पाहिजे. आज मोबाईल आलाय तर मोबाईलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. पूर्वीचा मोबाईल आणि आताचा मोबाईल याच्यात जसा फरक पडलाय तसा सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडलाय. तर लोकांनी आता ते मोबाईल बघून तर रीड करत असतात, पण जुनी माणसं ते करत नाही, त्यांना आवडतही नाही ते काय चाललंय असं होतं. पण माझं असं म्हणणं आहे की नाही, ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तंत्रज्ञान माझ्या वडिलांना मी प्रेरणा म्हणतो त्याचं कारण असं, प्रेरणा मिळेल त्याचं कारण असं, कारण माझ्या वडिलांना ना रोज नवीन काय असं येतं ना त्याचं खूप हे असायचं, आकर्षण असायचं, कुतूहल असायचं. त्यांनी मला फोटोग्राफी शिकवली, तर मी त्यांना फोटोशॉप शिकवलं. ही माझी गुरुदक्षिणा होती. त्यांना मी त्या काळात त्यांच्या काळामध्ये मॅन्युअली कलर करायचे फोटो, डेव्हलपिंग प्रिंटिंग. त्यांच्याकडनं मी डेव्हलपिंग प्रिंटिंग शिकलो. मी ट्रान्सपरन्सी रोल डेव्हलप करायचो, E6 प्रोसेसिंग म्हणतात त्याला. तर ते मी शिकलोय. पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा डिजिटलाइज होत गेलं सगळं, त्या सुद्धा गोष्टी मी हळूहळू शिकत गेलो. तसं त्यांनाही ते दाखवत गेलो की आता हे बदललं, आता हे बदललं. त्यांना नेहमी नाविन्यपूर्ण असं काही गोष्टी करायची खूप हौस होती. आणि वेगळा मोबाईल आला की ते खाली दुकानात जायचे. त्यांचा ओळखीचा दुकानदार होता, एक नया क्या आहे, आम्ही गेले, वो दुसरा दे मेरे को. मग ते त्याच्या मग घरी कोणी माझा मित्र आला ना की अरे तू जरा बस फोटो काढ. त्याचे फोटो करून घेते आणि तासाभराने परत त्याला किंवा दुसऱ्या दिवशी आला कधी भेटला की त्याला दाखवायचं, हे बघ आता हा कम्प्युटरवर दिसतो तो कोण आहे तू बघ. पूर्णपणे एडिट. मग तो एडिट करायचे, त्याला ते सूट चढवायचे किंवा त्याला जब्बा घालायचे, कलर करायचे वेगवेगळ्या याच्यात त्याला, आणि बॅकग्राऊंड चेंज करून वेगळ्या बॅकग्राऊंड ठेवायचे. मग हे हळूहळू म्हणजे त्याला त्याची पण त्याची हे त्यांना काय म्हणतात आसक्ती होती, प्रेम होतं, वेगळं शिकायची त्यांची इच्छा होती. ती प्रेरणा घेऊन मी अजून तेच शिकतोय. मी आता नवीन कॅमेरा सुद्धा मी हँडल करताना मला खूप असं म्हणजे आनंद होतो की क्या बात आहे, खूप गोष्टी बदलल्या जातात, त्या आपल्याला शिकायला मिळतात आणि हे शिकणं गरजेचं आहे. लाईट्स मध्ये तंत्रज्ञान बदललेलं आहे. मी प्रकाश शिंदे सारख्या माणसाकडे शिकलो. दूरदर्शनला मी 2 वर्ष कॅमेरा म्हणून असिस्टंट म्हणून काम करत होतो. त्यावेळेला मोहन विघ्ने होते. त्यांच्या हाताखाली शिकताना त्यावेळेला ते तंत्रज्ञान होतं, ते मोठे कॅमेरे वगैरे सगळं होतं. त्यानंतर मी बाहेर पडून चित्रपटाचे कॅमेरे किंवा सिरियलचे कॅमेरे बघितले. आता छोट्या कॅमेरामध्ये सुद्धा मोठा चित्रपट होतो, मोठं विजन दिसतं. म्हणजे ते जे तंत्रज्ञान बदललंय, लाइटिंग बदलली, हे सगळं आताच्या कलाकारांनी, जुन्या कलाकारांनी सुद्धा शिकणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंच आपलं हे क्षेत्र असं आहे की आपण जसं जरी मोठे झालो तरी शिकणं हे सोडलं नाही. नक्कीच माणूस मरेपर्यंत शिकत असतो असं माझं मत आहे. खरं सर, आता आपला हा पूर्ण सेगमेंट खरंच खूप सुंदर झाला. म्हणजे तुमच्या गप्पांमध्ये आम्ही अगदी हरवून गेलो असं म्हटलं तर चालेल. म्हणजे प्रत्येक मोमेंट हा खूप सुंदर होता, ऐकण्यासारखा होता, शिकण्यासारखा होता. प्रत्येक म्हणजे आमच्या बघणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच हे आवडेल की माणसाने प्रत्येक गोष्टीतून छोट्यातून वर येताना
किती कष्ट करावे लागतात आणि ते प्रत्येकासाठी असतात. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मीच खूप काही करतोय, पण खरंच तुमच्याकडे बघून हेच दिसतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे खरंच एक हुन्नरी कलाकार म्हणून तुम्ही तुमच्या या पूर्ण प्रवासातून नक्कीच पूर्ण प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. सर, तुमच्या आत्ताच्या ह्या प्रोजेक्ट सोबत आणखीन काही नवीन असे प्रोजेक्ट जे येणार आहेत, असे काही प्रोजेक्ट आहेत का? आहेत. मी आता पटकन नावं नाही सांगू शकणार कारण तशी आता हे नाहीये. काही प्रोजेक्ट तर अशी लिखाणात आहेत, म्हणजे आता त्यांचं लिखाणाचं काम चालू आहे. त्या लिखाणाच्या प्रोसेस बरोबर मी आता काम करतोय, ते सुद्धा आहे चालू. आणि काही आता 2 सप्टेंबर ऑक्टोबर नंतर एक वेब सिरीजचं काम करतोय, हिंदीचं काम करतोय मी. मी गुजरातीसाठी पण काम करतोय आता. नाटक करतोय आता मी. हे जे संगीत नाटक चालू आहे तसं आता अशोक बरोबर मराठी म्हणा चालू आहे. पण त्याचबरोबर आता काही 1-2 नाटकांची पण काही प्रोजेक्ट आता समोर आहेत, तर तेही करतोय मी. तर चालू आहे हळूहळू. तुमच्या सर्व प्रोजेक्ट साठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर, आपल्या सेगमेंटचा शेवटचा टप्पा. आमच्या प्रोडक्शनचंच नाव आहे बी रेडी ओके. त्यामुळे हा प्रश्न त्याच्यावरच आहे की तुमच्या आयुष्यातला बी रेडी ओके मोमेंट काय? म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की माझा मोठा भाऊ वाढल्यानंतर माझ्याकडे कामं होती, पण मला काम करायची इच्छाच होत नव्हती. आणि 1-1.5 वर्ष मी हातात कॅमेरा नाही घेतला, शूट नाही केलं, किंवा मी असं फार असं अस्वस्थ अवस्थेत होतो त्यावेळेला. आणि तरी ऍड एजन्सीची कामं करत होतो. तेवढं एका मित्राने मला सांगितलं की अरे एक सिरियल करशील का, एक सिरियलचं काम आलंय, तर 1-2 नाही आहे, तर तुला तुझं नाव सुचवलंय डिरेक्टरनेच. म्हटलं कोण? संगीत कुलकर्णी. म्हटलं करेन ना मी. अरे संगीत बरोबर मी काम केलंय, संगीत कुलकर्णी बरोबर मी एक छान अशी डॉक्युमेंटरी फिल्म केली होती आणि ऍड पण केली होती त्यावेळेला. तर करेन म्हटलं मी, पण मला ना तरी कॉन्फिडन्स नव्हता. तर त्यावेळेला शूट सुरू झालं. एक सीन शूट झाल्यानंतर त्याला काहीतरी जाणवलं की त्याला जे पाहिजे ते मिळत नाहीये आणि मकरंद काय देत नाही, म्हणजे मकरंदकडे असून सुद्धा तो देत नाहीये. त्याने मला रोल समजावून सांगितलं, सगळं सांगितलं. पण मला की काय प्रॉब्लेम आहे नक्की, तुझं काय असं काय, तुझ्याकडे येत का नाही, निघत का नाही, तू एवढं सगळं केलेस आतापर्यंत आणि माझ्याबरोबर काम केलेस, इथे कोणाला ओळखत नाही असं आहे का? म्हटलं नाही, सगळेच ओळखतो मी, पण माझा म्हटलं असा प्रॉब्लेम झाला की ना इच्छाच गेल्यासारखं झालंय माझं भाऊ गेल्यानंतर. मग त्याने जवळ घेतलं, त्यातनं बाहेर काढलं. त्याने मला सांगितलं की अरे हे तर होणार आहे, आत्ता एक काम कर, फक्त कॉन्सन्ट्रेट कर, तू ओंकार घे, स्वतःला तयार कर, तू रंगभूमीवर आहेस आणि तू कलाकार आहेस. विसरू नकोस की तुझ्याकडे आता फक्त तुझं काम आहे समोर, आजूबाजूला कोणी नाही. आणि तू एक ती भूमिका करतोयस याची तू आता, म्हणजे ज्याची तुला आता गरज आहे, ती भूमिका करतोयस. तर मी डोळे पुसले, शांत झालो आणि मग ती मुवमेंट आली, बी रेडी ओके डन. छान. आणि मग त्यानंतर मग मी त्याच्याबरोबर अनेक सिरियल पण केल्या आणि कामं पण केली. पण त्यावेळेला ती एक मुवमेंट अशी फार अडकल्यासारखी झाली होती. पण त्यानंतर मला संगीत कुलकर्णी त्यातनं बाहेर काढलं. कोणत्याही संकटाच्या वेळेस आपण जर त्या वेळेस खरंच हे म्हटलं की बी रेडी ओके, तर खरंच आपण ते काम करायला तत्पर होतो. खूप छान. सर, आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे आपला एक गिफ्ट छोटासा आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे. तर ते सर, आमच्याकडून एक छोटीशी भेट. धन्यवाद सर. आणि अजून हे तुळशीचं रोप आमच्याकडून एक तुमच्यासाठी सदिच्छा भेट. कारण तुळशीचं रोप हे ना खऱ्या अर्थाने निगेटिव्ह एनर्जी ग्रास करून पॉझिटिव्ह एनर्जी देतं असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ही निगेटिव्ह एनर्जी सगळी जाऊन तुमच्या आयुष्यात पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे आणि तुम्हाला हवं असलेले यश तुम्हाला मिळू दे. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे तुमचा. खूप टेपाला जाम माहिती पडले ना सगळे. हा बेस्ट. सर, तिकडे काय ना मला कापाकापी तोडातोडी करायला नाही आवडत. हळू सावकाश छान पाहिजे. आणि असंच हवं, हळूहळू उलगडतं तेव्हा मजा येते. नंतर माझ्या तंत्रज्ञ मित्रांना विनंती आहे की असंच छानपैकी टेप लावून
परत ठेवूया. अरे बापरे, इथे पण आहे. तर हे अशा पद्धतीने मला असं काही छान गिफ्ट दिलेलं आहे. वाव. बापरे, खरोखरच खूप आभार, धन्यवाद. मी काय बोलू, ह्याच्याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही. ग्रेट, तुमचे खरंच खूप आभार. आणि सर तुम्हाला आवडलं का अनमोल गिफ्ट दिलेत मला तुम्ही आज. वा. सर आमचे म्हणजे आम्ही तुम्हाला आभार मानतो की खरंच म्हणजे तुम्हाला हे आवडलं, शिवाय तुम्ही आज आमच्यासोबत ज्या गप्पा मारल्या खरंच आम्हाला खूप मजा आली. खूप 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 धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि बी रेडी ओके बोल ब्रो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर तुम्हाला हव्या असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला वेगवेगळे एपिसोड बघायला मिळतील. माझ्यापेक्षा जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्या, चांगल्या कलाकारांच्या, सेलिब्रिटीच्या यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला हे नक्की बघायला आवडेल. धन्यवाद. तुम्हाला आमच्या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. जर आवडल्या असतील तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन सेगमेंटमध्ये, एका नवीन अभिनेत्रीसोबत त्याच्या आयुष्याची सक्सेस स्टोरी घेऊन. तोपर्यंत बी रेडी ओके.